अस्सलाम वालेकुम नाजरीन आदाब। 78वी यौमे आझादीची आपल्या सगळ्याला दिली मुबारकबाद। या यौमे आझादीच्या मुबारक मौक्यावर आम्ही गेल्या 2 हफ्त्याकडनं आपल्या कोकणी मुजाहिदीन आझादीची कारकिर्दगी पेश करता। आज पेश आहे एपिसोड नंबर 3। बरायकरम बघा आणि त्या सगळ्या शोधाला आपण याद करूया आणि त्यांच्यासाठी दुआ करूया, अल्लाह त्यांना बेहतरीन अजर अता करो। तर पेश आहे आपल्या कोकणी मुजाहिदीन पार्ट 3। भाई मियाँ अहसाने ह्यांचं तालुक अहसाने कामला तालुका महाडशी होतो। या बस्तीशी नाव पण गावाचा मौसूब आहे। तालुक्याची मारूफ शख्सियत होती। ह्यांनी तहरीक आझादीला नुमाया हिस्सो घेतले आणि इलाकाई तौरवर तहरीक आज़ादीचं कायद तस्लीम केलं गेलं। आपली बिला तफरीक व मजहब सियासी लीडरच्या हैसियतशी मशहूर होतं। आज़ादीच्या बाद कौम मिल्लतची मोप खिदमत अंजाम दिले। अंजुमत हिमायतुल इस्लाम उर्दू हाईस्कूल महाड अहसाने तालीमी मर्कीची बुनियाद कौमच्यासाठी ह्यांचं बेहतरीन सबूत। मोहम्मद हसन फजंदार आपचं तालुक वहूड महाड जिल्हा रायगडशी। खिलाफती तहरीकच्या वक्तार मौलाना शौकत अली वहूर अल्ला आलं होतं। वहूरच्या नौजवान बुजुर्गाला त्यांनी आझादीच्या तहरीकला शामिल करून त्यांना पैगाम दिले। यांची मोठी खिदमत हा तालीमी मैदानला 1927ला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौधऱ्याच्या पाण्याचे जेव्हा ही केले तहरीक चालवणे तेव्हा पण ते त्यातला शामिल होतं आणि यांचा घराणा मोप मशहूर आहे। अल्लाह ताला ह्यांना बेहतरीन अजर अता करो। मुस्तफा फकीह ह्यांचं तालुक भिवंडीशी। गांधीजीच्या तहरीकात आणि खिलाफत तहरीकशी मुतासिर होऊन ह्यांनी तहरीक आझादीतला जोश आणि खुरूशी हिस्सो घेतले। 1942ला त्यांनी भारत छोडो तहरीकला पण अमलन हिस्सो घेतले। ह्यांना कल्याणशी गिरफ्तार केला गेला होता आणि पुण्याच्या येरवडा जेलला 6 महिने ठेवला गेला होता। आझादीच्या बाद उर्दूच्या तरक्कीसाठी ह्यांनी काफी कोशिश केले आणि त्यांच्या खिदमतची वजाशी अंजुमने इस्लामचं नायब सदरपंत मुबदिस राहिला। अल्लाह ह्यांना पण बेहतरीन अजर अता करो। हीच अल्लाह तालाशी दुआ आहे। अली मियाँ काझी यांचं तालुक लाखपाले तालुका मानगाव जिल्हा रायगडशी। आपल्या नवंबरीच्याच यातला त्यांनी अंग्रेजच्या खिलाफ तहरीकला हिस्सो घेतले आणि आपल्या खिदमतच्या वजाशी तर काफी मशहूर पण राहिला। अल्लाह ताला ह्यांना पण बेहतरीन जजाय खैर अता करो, यांची खिदमत कबूल करो आणि आखिरच्या कामयाबीशी अल्लाह ताला ह्यांना नवाजो। इस्माईल खातू यांचं तालुक राजवाडी महाडशी होतो। आझादीच्या जद्दोजहदात निहायती सरगरम रेन हिस्सो घेतले आणि त्यांचं रॉब आणि त्यांची शख्सियत इतकी मकबूल होती की ह्यांच्या क़यादतला काही नौजवानांनी आझादीच्या तहरीकला हिस्सो घेतले। अल्लाह ताला ह्यांना पण बेहतरीन जजाय खैर अता करो। आपण सगळे ह्या शोधासाठी याद करूया। मोहम्मद इसाक भोमल ह्यांची पैदाइश 1920 राजवाडी महाडला झाली आणि स्कूलच्या जमान्यापासून ह्याला अंग्रेजशी नफरत करत आणि ब्रिटिश हुकूमतच्या खिलाफ एहतिजाजी मुजाहिदातला हमेशा हिस्सो घेत असत। आझादीच्या बाद गावच्या फलाह व बहबूदीसाठी आपने आपली पूरी जिंदगी वक्फ केले होते। अल्लाह ह्यांना पण बेहतरीन जजाय खैर अता करो। आम्ही सगळे ह्या शोधाला याद करता। ह्यासाठी आवाज ग्रुप महाडचा शुक्रिया आम्ही त्यांच्या तवशीशीही तुम्हाला पेश केला।